नमस्कार, मी साक्षी अणासने एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आशिष शेलारांना भाजपमध्ये कोणी विचारत नाही, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले व्यावसायिक राजकारणाचं पोट कुठेच भरत नाही, नाना पटोलेंचं अशोक चव्हाणांना टोला. ठाकरे पुन्हा भाजपासोबत जाणार नाही, लिहून द्या. बैठकीत वंचितांची मागणी संजय राऊतांनी नाकारली. साईबाबांच्या चरणी शाळेच्या इमारतीच्या स्वरूपात 75 लाख रुपयांचं दान. बगरूळच्या माकम कुटुंबियांनी शिर्डीत शाळेची इमारत बांधून साईबाबांना दान केली. पुढच्या 48 तासात विदर्भ व मराठवाड्यात गारपिटीची शक्यता, तर पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार. भाजपचे जे.पी. नड्डा यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा. राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी स्वीकारला. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. आज आपल्या येस मराठी न्यूजचे संचालक सुनील जाधव यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन करते श्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. तसेच अंतरवाली सराटीतील येथे होणाऱ्या दैनंदिन उपोषणाच्या संदर्भातली माहिती घेण्यात आली. येथे 220 दिवसापासून रोज सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच राज्यभरात अनेक समाज बांधव श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटवण्यास येत असतात व आपल्या समस्या निवेदन त्यांच्याकडे देत असतात. या प्रसंगी येस मराठी न्यूजशी बोलताना मनोज दादा पाटील म्हणाले की श्री मनोज मराठा समाजाच्या बांधवांमध्ये आपण जे आंदोलन उभं केलेलं आहे, ज्यात सरकारने जी फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे काही प्रमाणात संभ्रम तयार होतोय. तर समाजासाठी काय संदेश द्याल महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना? महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझं खास करून सांगणं आहे की मी तुम्हाला मायबाप मानतो. मी तुमचा मुलगा म्हणून काम करतो. मुलगा कधीच मायबापाशी गद्दारी करत नाही, कधीच करत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% घ्या आणि मी ते स्वीकारत नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्यात वाटत होणार आहे, कारण ते टिकणार नाही 10% दिलेलं आरक्षण. माझी मागणी आणि माझ्या समाजाची मागणी ओबीसीतून आरक्षणाची 50%च्या आतमधली आणि सगळेश्वरींची अंमलबजावणी करा. याच्यापासून मी हटत नाही. माझा त्यांनी गळा जरी कापून नेला तरीही मी हटत नाही. माझं मुलगा कापून द्यायला तयार आहे. फक्त मराठा समाजाने एकजूट व्हा. आपल्या लेकरांना आपल्याला मोठं करायचंय. राजकारण्यांचं ऐकून आपल्या लेकराचं वाटोळं करू नका आणि करायचं पण नाही. एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे की एकजूट राहा. स्वतःच्या मुलासाठी, स्वतःचा पक्ष आणि स्वतःचा नेता वाचवण्यासाठी आमदार मराठ्यांचे असून, मंत्री मराठ्यांचे असून सुद्धा तिकडून बोलायला लागलेत. आपल्या लेकरांकडून ते बोलत नाहीत आणि त्यांना आपणच मोठं केलेलं आहे, तरी आपल्याकडून बोलत नाहीत. म्हणून आपल्या लेकरासाठी आपण सावध राहा. केंद्रापासून राज्यापर्यंत आपले पोरं नोकऱ्या लागून मोठे होणार आहे. आपण मागतोय त्या आरक्षणातून, म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी तेच आरक्षण घ्यायचंय. मी हटत नाही. यांना काय षडयंत्र रचायचं तर असू दे. दादा, आपण जे आता ओबीसी मधून आरक्षण मागत आहे, हे आपण समाजापर्यंत जे 10% दिले, भस्म आरक्षण हे पटवून द्यायला आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटत नाही? नाही, समाज लय हुशार आहे. 3 वेळेस हे आरक्षण उडालेलं 50% वर गेल्यामुळे, आणि हे दिले 10%, हे बी 50% वरच घातलंय त्याने. त्याच्यामुळे हे आरक्षण टिकत नाही. हे मराठ्यांना ओळखलेत. मराठ्यांना माहिती आहे कुणबी आणि मराठा एकच. जर आपले त्यांचे नाते होते तर ह्या 2 जाती असू शकत नाही. आपलं आणि त्यांचं नातं होतंय कुणबीचं आणि मराठ्यांचं. त्या 2 जातीच नाही आहेत. त्यांनी 2 जाती झाल्या, ती एकच जाती. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण घ्यायचं आणि पोरं मोठे करायचं. हे 10% टिकत नाही. त्याच्यावर आपण ठामेन तेच मिळवणार आहे. स्वतःच्या पोरासाठी एकजूट फुटून देऊ नका. हे काय उद्या निवडून येते आणि ते 10% देऊन पुन्हा ते आरक्षण उडून जाईल. लेकराचं तुमच्या वाटलं होणार आहे मराठा मायबापांना, हे समजून घ्या. हे मोठे होणार निवडून आले की लगेच. हे गाड्या घोड्या घेणार, इमानाने हिंडणार, आपल्याला शाईनिंग दाखवणार, आपल्यालाच अटक करायला निघणार, आपल्यालाच गुंतविणार, खोट्या केसेस आपल्यावर करणार. त्यासाठी आपल्या भूमिकेवर ठाम राहा. आपले लेकरं मोठे करायचे. हे निवडून आला ही म्हणून मी तुमचा आहे, तो आपला नाही. तो मराठा विरोधी काम केलंय त्याने, आपल्या लेकरांच्या विरोधात काम केलंय. त्यामुळं सगळ्यात मोठा पॉइंट हे होईल. स्वतःच्या लेकरासाठी आता राजकारणी मोठा म्हणू नका, कारण तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी मला अटक करायची मागणी केली. मी गोरगरिबासाठी काम करतोय आणि आपलाच आमदार आणि आपलाच मंत्री म्हणतो, त्याला अटक करा. त्यांना थोडी तरी वाटली पाहिजे स्वतःच्या जातीसाठी मी लढतोय. जाती कोण बोलावं पण नेते कोण बोलावं. तर मी त्या आमदार मराठ्यांच्या मंत्र्याला नाही बोललो, त्या पक्षाच्या नेत्याला बोललोय. मग तुझा पक्ष नाही, तो नेता नाही, तुझी जात आहे. या जातीतून तू बोलायला पाहिजे. म्हणून मराठ्याने सावध राहा. तुमच्या पोरांसाठी कुणी नाही. आपली लढाई आपण लढतो. आपले लेकरं एकदा मोठे करा.
हे राजकारणी आपल्याला मोठे होणार नाहीत, ते स्वतः मोठे होणार आहेत, आपल्या लेकराला करणार नाहीत. ही माझी तुम्हाला विनंती. एकजूट फुटू देऊ नका. मी मरेपर्यंत मराठ्यांची गद्दारी करणार नाही ना आरक्षण ओबीसीतून घेतली सुट्टी देत नाही. आणि दादा, आता एक वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव होता, महाविकास आघाडीने मनोज जरांगे यांना उमेदवार घोषित करावं. तर असं काही प्रक्रिया सुरू आहे का, किंवा विरोधकांचे आरोप म्हणजे सत्ताधाऱ्यांचे आरोप आहे की दादांना विरोधकांचा सपोर्ट आहे, तर या संदर्भात कुठली चर्चा झाली आहे का, कुठे संपर्क केलाय का? ते आता त्यांचं काम आहे मला संपवणं सत्ताधाऱ्यांचं. कारण मी संपलो ते मराठे संपले, मराठे संपले की मी संपलो, असं हे नातं आहे. मग याला संपवायचं हे त्यांचा डाव आहे, मला गुतवायचं हे त्यांचा डाव आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांचं घेणार तर मत घ्यायचं असेल ते माणूस खूप प्रामाणिक आहे. एकदा स्पष्ट पाहिजे स्वतः पाठिंबा आणखी नाही, म्हणजे भूमिका त्यांची स्पष्ट असते कधी पण. आता त्यांचा ते मोठेपण आहे, काय लोकसभा लढवा अमुक कधी येते ते त्यांचा मोठा, पण त्यांचा आदर ठेवून सांगतो आणि त्यांच्या शब्दाचा आदरपूर्वक सांगतो की राजकारण माझा मार्ग नाही, परंतु समाजाच्या पाठीशी तुम्ही गोरगरिबांना न्याय मिळेपर्यंत राहा. धन्यवाद दादा. तुम्हाला आरोग्याची समस्या वारंवार होत आहे. आम्ही सप्तशृंगीच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला आरोग्याच्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि मराठा समाजापर्यंत निश्चितच हा तुमचा संदेश आम्ही पोहोचवतो. धन्यवाद. श्री मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय खालावली असताना तब्येतीची प्रचंड त्रास होत असताना देखील त्यांनी आपल्या येस मराठी न्यूज चॅनल सोबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली व राज्यभरातील मराठा बांधवांसाठी संदेश देण्यात आला. आणि स्वतःच्या कुटुंबासाठी लढणारे प्रत्येक जण महाराज गावागावात नाही घराघरात आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, स्वतःचं घर चालण्यासाठी, स्वतःचं त्या ठिकाणी महाराज नाव व्हावं, ल्यावे खावे बरे असावे सदैव हिची करी हाव संसार. स्वतःसाठी लढणारे भरपूर आहे, परिवारासाठी स्वतः लढणारे भरपूर आहे, पण जगासाठी लढणारा जो महान करता आहे तो लाखातून नाही, तो करोडोतून एखादा जन्माला येत असतो. तो आपल्या गावात जन्माला आला हे आपलं भाग्य लक्षात घ्या. आणि जगावर परोपकार करणारी माणसं महाराज मोजकी जन्माला येतात, हो मोजकी जन्माला येतात. बघा आतापर्यंतचे इतिहास बघा तुम्ही, अनेक राजे आले, अनेक राजे गेले, उदंडची झाले, जन्मोनिया मेले, होनिया गेले रावरंग. किती काही राजे जन्माला आले, किती काही मेले, आजा गेला, पंजा गेला, बाप नसणार गेला, देखत देखत नातो पण तूही तैसा झाला. अनेक जन्माला आले, अनेक राजे मेले, पण जगासाठी समाजासाठी लढणारे राजे कोट्यातूनच एखादे झाले, ते आपल्या गावात जन्माला आले. किती वर्णन करावं त्यांचं महाराज. देण्यात आला. या प्रसंगी श्री सुनील जाधव यांच्यासोबत मोहाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल देशमुख, सुनील पिंगळ, शंकर बिरड हे उपस्थित होते. येस मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अंतरवाली सराटी. जळगाव जिल्ह्यातील खेडी येथे उभारण्यात येणार असलेल्या भव्य वारकरी भवनाचे भूमिपूजन आज करण्यात आले. जळगाव येथे संतांची भूमी असून या आध्यात्मिक नगरीत भव्य वारकरी भवन तयार होत आहे. राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात असून गावोगावी अखंड परिणाम सप्ताहाचे माध्यमातून, त्यातून कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मरण करून समाज प्रबोधनाचे काम करत आहे. पंढरपूरचा विकास होत असताना राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांचाही विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात 2,500 कोटी तरतूद केली आहे. उत्तर महाराष्ट्रात 55 एकरवर हे पहिले वारकरी भवन उभारले जात असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 6,06 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. हे वारकरी भवन पूर्ण होईपर्यंत त्याला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोरप्पा पाटील, आमदार चिमनराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, हरिभक्त पारायण, गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. येस मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जळगाव.
चांदवड तालुक्यात यावर्षी दुष्काळ असल्यामुळे नागरिकांसह पशुप्राण्या पिण्याचे हाल होत आहे. त्यातच शासनातर्फे टँकर पुरवून नागरिकांची तहान भागवली जात आहे. मात्र चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील फॉरेस्ट असल्या मुळे या भागात बिबट्या, तरस, मोर, ससा, कोल्हे, हरिण, काळवी यांचा वावर असून पाण्याच्या शोधात हे प्राणी नागरी वस्तीकडे येत असतात. कालच हरिण व काळवीट यांची जोडी पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे आले असता कातरवाडी येथील शेतकरी गणेश झालटे यांच्या शेतात पाण्याच्या शोधात आले असता कांद्याच्या पिकातील पाण्यासाठी केलेले ड्रीपमध्ये 2 काळवीट तब्बल 2 तास अडकून बसले होते. याबाबत येवला वन विभाग व चांदवड वन विभागाला माहिती कळवली असता वन विभाग कर्मचारी व शेतकरी गणेश झालटे, भागवत झालटे यांनी काळविटाची सुटका केली. तसेच त्यातील एक वानराला इलेक्ट्रिक ताराचा करंट बसल्यामुळे मयत झाले. सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी वन विभागाला तात्काळ वन्य प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली आहे. हॅलो हॅलो हां हॅलो हो तिथं आम्ही तिथे हो तिथे जाणार हो 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 आहे ना तिथे काय घेणार ठीक आहे काय तिथे काय जाऊ पाय बघा नाही याला काढा याला काढ शिंगे मी काढून देऊ त्याला शिंगे धरायला राहतो नाही मी काय एकाला काढायचं मोकळा मोकळा गळा मोकळा आहे ओके गळा मोकळा झाला हात हो 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 काय बरं त्याच्यामुळे म्हणलं एक एक काढा जी ना आजचे जे आहे ना आजचे काढले पाय पाय
येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नागपूर येथे आयोजित नमो युवा महासंमेलनाला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशाल सभेला संबोधित केले. यावेळी मान्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, मान्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणीजी, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्य यांच्यासह मंत्रीगण, आमदार, खासदार व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. पुन्हा एकदा मान्य नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान करण्याचा संकल्प करण्यासाठी विदर्भ आणि महाराष्ट्रातील युवा शक्ती नागपुरात एकत्र आल्याने पाहून आनंद झाला. अब की बार 400 पार हा संकल्प आज युवांनी नागपूर येथे घेतला. देशाला मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही हा मूलमंत्र दिला. गरिबाच्या ताटातून कोणीही खाऊ शकत नाही. त्यामुळे जे 50 वर्ष झाले नाही ते 10 वर्षात साध्य झाले. भारत आता महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून जगाने मान्य मोदीजींचे नेतृत्व स्वीकारले आहे. 2024ची निवडणूक भाजपाच्या विजयासाठी नाही तर भारताच्या विजयासाठी आहे. त्यामुळे पुढील 1.5 महिना हा आपल्या देशासाठी द्यायचा आहे, असे प्रतिपादन माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अब की बार 400 पार हाच संकल्प. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतान की, सनातन धर्म की, गो माता की, भारत माता की, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या नमो युवा महासंमेलनामध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, भारत सरकारच्या दुसऱ्या मंत्री आणि ज्यांनी राहुल गांधींना चारी मुंड्या चित केलं ते आपल्या स्मृती इराणीजी, या ठिकाणी विशेष रूपाने आलेले युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी, आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकरजी, सुरेश खाडेजी, जितेंद्र कुकडेजी, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर खासदारजी, सर्व आमदार साहेब, सर्व आपले प्रमुख पदाधिकारी. यादी मोठी असल्यामुळे माफ करा, सगळ्यांचे नावं घेत नाही, पण सर्वच सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये विदर्भातली आणि महाराष्ट्रातली युवा शक्ती पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री बनवण्याकरता संकल्प घ्यायला या ठिकाणी एकत्रित आली आहे. आणि आपला संकल्प काय आहे? अब की बार, अब की बार, अब की बार हा संकल्प आमचे युवा नागपूरच्या भूमीतून घेणार आहेत. बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं, मोदीजींना 400 पेक्षा जास्त जागा का द्यायच्या, पुन्हा नमो सरकार का आणायचं, अनेक कारण त्याची आहेत. पण खऱ्या अर्थानं 3-4 गोष्टी आपल्या समोर मी ठेवणार आहे. आपण बघा, या देशाला गरिबी हटावचे नारे इंदिराजींनी दिले, त्यानंतर काँग्रेसनी सातत्याने दिले.
पण या देशातली गरिबी हटली नाही. एकदा तर राजीव गांधी असं म्हणाले की मी दिल्लीतून 1 रुपया पाठवतो, 15 पैसे शेवटच्या माणसाला मिळतात. पैसे व्यवस्था खाऊन टाकते. त्यामुळे गरिबाचं कधीच कल्याण होत नाही. देशाला नरेंद्र मोदीजींच्या रूपात एक असा नेता मिळाला ज्यांनी सांगितलं खाणार नाही, खाऊ देणार नाही, 1 रुपया दिल्लीतून पाठवेल, शेवटच्या माणसाला 1 रुपयाच मिळेल. आणि एक अशी व्यवस्था मोदीजींनी या देशामध्ये उभी केली. तंत्रज्ञानाचा उपयोग करून या ठिकाणी जनधनचं खातं असेल, मोबाईल असेल, आधार असेल, याच्या माध्यमातून एक अशी व्यवस्था उभी केली की कोणालाही भ्रष्टाचार करता येत नाही. गरिबाच्या ताटातून कोणाला खाता येत नाही. गरिबाच्या ताटात आता कोणाचा वाटा नाही. ही व्यवस्था उभी केल्यामुळे देशामध्ये जे 50 वर्षात जमलं नाही ते 10 वर्षात झालं. गरिबी रेषेखाली असलेले 25 कोटी लोक हे गरिबीतनं बाहेर आले, असा नीती आयोगाचा अहवाल आज सांगतो. गरिबी हटावचा नारा इंदिराजीचा असेल, पण गरिबी हटावचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजींनी केलं. त्यामुळे गरिबी हटावपासनं विकसित भारतापर्यंत हा प्रवास मोदीजींच्या अंतर्गत आपण करतोय. आज सगळे युवा या ठिकाणी आहेत. युवांना काय हवंय? शिक्षण हवंय, रोजगार हवाय. नवीन शिक्षा नीती मोदीजींनी दिली. या नवीन शिक्षा नीतीने आमच्या करता शिक्षण केवळ डिग्री पुरतं मर्यादित नाही ठेवलं, तर आम्हाला शिक्षणातनं अर्थार्जन करता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची डिग्री घेतल्यानंतर त्याला असं कौशल्य प्राप्त झालं पाहिजे की तो रोजगार, स्वयंरोजगाराकरता तयार असला पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण हे तर दिलंच, पण ते देत असताना मोदीजींनी सांगितलं इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं, म्हणून केवळ इंग्रजांच्या भाषेमध्ये आम्ही का शिकायचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, कुठलीही डिग्री घ्यायची असेल, आता तुम्ही तुमच्या भाषेत देखील शिकू शकता. पूर्वी एखाद्याला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर इंग्रजीतच शिकावं लागायचं. आता मराठीत शिकणारा मराठीमध्ये MBBS ची डिग्री घेऊ शकतो, मराठीमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेऊ शकतो, मराठीमध्ये MBA ची डिग्री घेऊ शकतो. आता भाषा हा त्या ठिकाणी भेद राहिलेला नाही. आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी देशामध्ये एक नवीन चमत्कार केला. अर्थशास्त्री विचार करतायत की संपूर्ण दुनियेमध्ये मंदी असताना भारतामध्ये मंदी का नाही. भारताची अर्थव्यवस्था ही गेल्या 10 वर्षामध्ये 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर कशी आली. हा ज्यावेळेस अर्थशास्त्री विचार करतात, मोदीजींनी काय केलं. मोदीजींनी गरीबाला सक्षम करून अर्थव्यवस्था मोठी केली. करोडो घरं बांधले, अर्थव्यवस्था मोठी झाली. करोडो घरात पाणी पोचलं, अर्थव्यवस्था मोठी झाली. करोडो घरात लाईट पोचला, अर्थव्यवस्था मोठी झाली. आणि आता भारत येत्या काळामध्ये जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. आणि 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे काय. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नेमकं काय होतं. अर्थव्यवस्था मोठी होते तर संधी तयार होते. अर्थव्यवस्था मोठी होते, रोजगार तयार होतो. अर्थव्यवस्था मोठी होते, नोकऱ्या मिळतात. अर्थव्यवस्था मोठी होते, लोकांना आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता पंख त्या ठिकाणी लाभतात.
हे जे करोडो करोडो देशातले युवा आहेत, या युवांच्या हाताला काम देण्याकरता आमच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार मोदीजींनी केला आणि तो करत असताना या देशातला काळा पैसा संपवून या देशातल्या काही ठेकेदारांनी या ठिकाणी सगळा काळा पैसा जो आपल्या तिजोरीत ठेवला होता, या देशामध्ये जीएसटी आणून काळ्या पैशाचा व्यवहार बंद करून देशाच्या गरीबाचा पैसा गरीबापर्यंत पोहोचवून एक नवीन अर्थचक्र हे मोदीजींनी तयार केलं. त्यामुळेच आज भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त संधी आणि नोकऱ्या जर कुठल्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहेत तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहेत. आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात आणि आपल्या नितीनजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं तयार झालं, ज्या प्रकारचे रस्ते तयार झाले. मी बॉर्डरला गेलो होतो, त्या ठिकाणी लेह लद्दाखला गेलो होतो, तिथले मिलिटरीचे सर्वोच्च अधिकारी म्हणाले ओ मोदीजींनी परिवर्तन केलं. मी म्हटलं काय केलं? म्हणे पूर्वीचं सरकार म्हणायचं बॉर्डरवर सीमेवर रस्तेच तयार करू नका, रस्ते तयार केले तर समोरून आक्रमण होईल. समोरच्या देशांनी सीमेवर रस्ते तयार करून टाकले, त्यामुळे त्यांचं सैन्य दारुगोळा तोफा या आणण्याकरता त्यांना 8 तास लागायचे, आम्हाला 8 दिवस लागायचे. त्यांनी हल्ला केला तर तो हल्ला आम्ही परतवू शकत नव्हतो. पण मोदीजींच्या नेतृत्वात, आमच्या नितीनजींच्या नेतृत्वात बॉर्डरवर आता असे त्या ठिकाणी रस्ते तयार झाले, ते जर 8 तासात दारुगोळा आणतील आम्ही 4 तासात आणू शकतो आणि त्यांचा मुकाबला करू शकतो. हे मी म्हणत नाही, आज आपल्या सैन्याचे अधिकारी म्हणतात. हे परिवर्तन या ठिकाणी करून दाखवलं. आज वंदे भारत ट्रेन, भारतामध्येच तयार झालेली ट्रेन, एक अशी ट्रेन जी जगातल्या कुठल्याही श्रीमंत देशाला लाजवेल अशा प्रकारची ट्रेन, वंदे भारत ट्रेन भारतात तयार झाली. भारताचे रेल्वे स्टेशन हे एअरपोर्ट सारखे होत आहेत, बस स्टेशन एअरपोर्ट सारखे होत आहेत. भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रचंड काम आज चाललेलं आहे आणि यासोबत भारताला बलशाली बनवण्याकरता मोदीजींनी मेक इन इंडियाची सुरुवात केली आणि जो भारत आपले शस्त्रास्त्र सगळे इम्पोर्ट करत होता, आम्हाला जर रशियानी इस्रायलनी शस्त्रास्त्र दिले नाहीत तर आम्ही दुश्मनाचा मुकाबला करू शकत नव्हतो. 10 वर्षामध्ये शस्त्रास्त्र इम्पोर्ट करणारा भारत आज बलशाली झाला, आत्मनिर्भर झाला. आता भारताचे शस्त्रास्त्र भारत तयार करतो. आमच्या भारतामध्ये आज या ठिकाणी कॉम्बॅट एअरक्राफ्ट तयार होतं, वॉरशिप तयार होते, सबमरीन तयार होतं, सर्व प्रकारच्या गन तयार होतात, सर्व प्रकारचे मिसाईल तयार होतात. आता जगातल्या 50 देशांना भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो आहे. अशा प्रकारची अवस्था भारताची है. अब भारत की ओर बुरी नजर उठाकर देखने की हिम्मत कोई नहीं कर सकता. ऐसा मजबूत और बलशाली भारत मोदीजीने तैयार किया आणि जे जगाला जमलं नाही मोदीजींनी ते करून दाखवलं. जगामध्ये चंद्रावर तर लोक उतरले, पण चंद्राच्या साऊथ पोलवर, दक्षिण ध्रुवावर कुठल्याही विकसित राष्ट्राला आपलं यान उतरवता आलं नव्हतं. जगामध्ये पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा देश झाला तो माझा भारत देश झाला. मोदीजींनी चंद्रालाही एक प्रकारे जिंकलं आणि आदित्य एल1च्या माध्यमातून सूर्यालाही गवसणी घालण्याचं काम जगाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वात माझ्या भारत देशाने केलं. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज भारत एक महाशक्ती झालाय. मोदीजींनी एक ग्लोबल लीडरशिप तयार केली आहे. G20च्या माध्यमातून जगभरातल्या देशांनी मोदीजींची नेतृत्व त्या ठिकाणी मांडलाय आणि हे करत असताना एक शाश्वत अशा प्रकारचा विकास, एक सस्टेनेबल अशा प्रकारचा विकास मोदीजींच्या माध्यमातून चाललेला आहे.
बंधू भगिनींनो, आपण सगळ्यांनी बघितलं कोविडच्या काळामध्ये वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून जगभरातल्या 100 देशांना भारताने त्या ठिकाणी कोविडची लस दिली. त्या जगातले लोक वाचले. भारतातले 140 करोड लोक मोदीजींच्या लसीमुळे या ठिकाणी वाचले. त्यामुळे आता वसुधैव कुटुंबकमचं जे आमचं त्या ठिकाणी मंत्र होता, हा जगाने देखील या ठिकाणी मान्य केला. आणि 2047 साली विकसित भारताचं एक स्वप्न घेऊन आता मोदीजी निघालेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना मोदीजींना साथ द्यायची आहे. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 2024 ची निवडणूक ही भाजपाच्या विजयाकरता नाही आहे. 2024 ची निवडणूक भारताच्या विजयाकरता है. भारताच्या. भाजपा नहीं, भारत को जिताना है. आणि जर पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मग भारताला कुठेही मागे वळून पाहावं लागणार नाही. पुढचे 5 वर्ष हे भारताचे असे 5 वर्ष आहे की या 5 वर्षात भारत अशा प्रकारे मजबूत बनेल की मग भारताकडे कोणी देखील आंख उठवून पाहू शकणार नाही. या भारताशी कोणी मुकाबला करू शकणार नाही. आणि तो जो बलशाली भारत असेल तो घडवण्याची संधी ही तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आता पुढचे 1 महिना 1.5 महिना केवळ देशाकरता द्यायचा आहे. पुढचा 1.5 महिना देशाकरता द्यायचा आहे. देशाकरता द्यायचा आहे. मोदीजींकरता द्यायचा आहे. बलशाली भारताकरता द्यायचा आहे. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.